अरे टन 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 वाजत मटन शिजत हाडानं दुखते दाड रस 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 वाळ अगं रस 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 वाढ काय रंग्या रस्त्याची लई आठवण येते वाटतं. अरे लई आठवण येते पण हे कुठं आहे आपल्याकडे. ठीक आहे बघतो मी. रसा 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 चायला रस्सा. विजय ह काय रे कसला विचार करतोय? नाही कसलं नाही. आई तुम्हाला गिफ्ट काय घेणार आहेस? तुला सांगितलं ना तुझं गिफ्ट तुला वेळ आल्यानंतर देईल. आई पण आता आता काय नाही. आत्ता कशाला? तुला आत्ता काय हवंय ते सांग. आई मला आता 500 रुपये हवेत. 500 रुपये आणि ते कशासाठी? आई आई मी प्रतापराव रावांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यासाठी मला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे. आणि तुला माहिती आहे विशेष म्हणजे मी आज क्लासमध्ये फर्स्ट आलो आहे. तू वर्गात पहिला हो आलाय आई. आणि तू मला हे आत्ता सांगतोस? थांब आत्ता आणते. रस्सा चायला रस्सा. परकस हो बाबा. हे बघ तुझ्या वाढदिवसानिमित्त हे तुला भेट काय आणल्या मी बघ बरं. हो बाबा तुम्ही आणलात हे? मी आणले. खरंच? बरं परकस हे तुझ्या वाढदिवसा दिवशी भेट दिली तू खुश आहेस ना व? खूप खुश आहे बाबा, मी खूप खुश आहे. याच्यापेक्षा चांगली भेट मला भेटलीच नसती. बरं हा बाबा. मला काय म्हणायचं आहे तुझे 10वीच्या पेपरातलं मला तर काय बी समजत नाही बाबा. हो बरं तुझा अभ्यास कसा काय चाललाय सांग बरं. चांगल्या प्रकारे आहे बाबा, पण पुस्तक भेटले असते ना तर आणखीन अभ्यास केला असता मी. पुस्तक? हो बाबा. काय झालं बाबा? पोरा तू काळजी कर नकस. रातपाळीनं मला एक काम मिळालं या. हो बाबा. काय दिवस रात्र मी काम करतो आणि तुला शाळेचं सगळं पुस्तकं वह्या काय लागणार आहे ते घेऊन देतो बरं का. तू काळजी करू नकोस. बाबा तुम्ही इतकी काळजी नका करू तुम्ही. अरे पोरा लेकराची काळजी मायबापाने करून ये तर कोण करील र. हो बराच वेळ झाला तू बाहेर फिरून आलेस. चल बरं 2 घास काहीतरी खाऊन घे. चल घराकडे. चला बाबा. काय चाललंय आपलं? आपण आज पण शाळेला नाही गेलो. ते जाऊ दे. आज मी आज खूप हॅप्पी आहे रे. आज मी घरच्याकडनं 500 रुपये आणलेत. अरे खरंच की रे विजय, एवढे पैसे कुठून आणलास? अरे लका मी माझ्या आईकडून मस्का मारला. का? का म्हणजे काय, आज माझा वाढदिवस आहे आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की माझ्या वाढदिवस असेल आणि त्या दिवशी आपण तिघेही मिळून धाब्यावर जेवायला जायचं. धाब्यावर? मग आता किती वर्ष झालं आजपर्यंत तू दिलास का? अरे चाष्टा करतो माझी. मार नको यार, तुझा वाढदिवस आहे ना आज. मी काय बोलतोय, आज तिघे आपण भेटू धाब्यावरती आज. भेटूया. नक्की. संध्याकाळी आज आपण एक काम करूया, मग तुम्ही तिघे मला भेटा आणि धाब्यावरती जाऊन आपण एकत्र जेऊया. कोरी कोरी जवानी नकाशी निरखू, कोरी कोरी जवानी नकाशी निरखू, गोरी गोरी कायाकडे नकाशी पारखू, गोरी गोरी कायाकडे नकाशी पारखू. मी हाय सोलापुरी रस्सा, करील मी तुम्हा येडा पिस्सा, करील मी तुम्हा येडा पिस्सा, करील मी तुम्हा येडा पिस्सा. मी है शिकड्या देखणी, गोरी गोरी आणि कधी चिकनी. मी है शिकड्या देखणी, गोरी गोरी आणि कधी चिकनी. उभार गोंडस बांध्याची, उभार गोंडस बांध्याची, नटखट चंचल हरणी, नटखट चंचल हरणी. मागू नका कोणी मला किस्सा, मागू नका कोणी मला किस्सा, करील मी तुम्हा येडा पिस्सा.
फोडी नका काढू, नका नका मजला छेडू, उगाच खोडी नका काढू. मी हो तुम्हा कस ताडू, मी हो तुम्हा कस ताडू. नका हो हात माझा ओढू, नका हो हात माझा ओढू. आणू नका मला तुम्ही घुसा, आणू नका मला तुम्ही घुसा. करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा. पुनवेची रात लई न्यारी, धाब्यावर जमली अशी सारी. पुनवेची रात लई न्यारी, धाब्यावर जमली अशी सारी. नका करू कोणी मनमानी, नका करू कोणी मनमानी. खट्याळ मी आहे गड्या नारी, खट्याळ मी आहे गड्या नारी. जवळ माझ्या खटका पर बसा, जवळ माझ्या खटका पर बसा. करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा. कोरी कोरी जवानी नकाशी निरखू, कोरी कोरी जवानी नकाशी निरखू. गोरी गोरी कायाकडे नकाशी पारखू, गोरी गोरी कायाकडे नकाशी पारखू. मी हाय सोलापुरी रस्सा, करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा, हाय करील मी तुम्हा येडा पिस्सा. हे काय यार विद्या, एकटा गेलास धाब्यावर आणि ते पण आम्हाला सोडून. काय यार? अरे नाही यार, मी तुम्हाला बोलणार होतो पण तो रंग्या माझ्यासोबत झाला. मग काय करू? जाऊत सोड. ठीक आहे यार, नेक्स्ट टाइम पार्टी करूया, एन्जॉय करूया. नेक्स्ट टाइम करणार पण राईट, पण एक हाफ पार्टी नक्कीच. अरे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला. काय? मी गेलतो ना तिथे वाढदिवसाला, हा. काय रस्सा होता यार, एक नंबर. हे बघ, हे तोंडाला पाणी सुटायला. अरे माकडा रस्सा काय जेवण नवं, एका पोरीचं नाव आहे. अरे मला वाटलं जेवण आहे. जेवण आहे, पोरीचं नाव आहे. चल. बघाव तुला जेवण आठवतंय. चल. विजय, हो आई. तू काल रात्री कुठे होतास? आई मी तुला काल सांगून गेलो की माझी बर्थडे पार्टी आहे आणि ह्यासाठी तू तुझ्याकडे पैसे नेलते आई. विजय, तू माझ्याकडून पैसे घेतले होतेस, तू वर्गात पहिला नंबर आणलास म्हणून. हो आई. पण तू वर्गात पहिला आलेलाच नाहीयेस, मग पैसे कशासाठी घेतलेस? आई तुला कोणी सांगितलं? तू वर्गात कॉपी करून पहिला आलास ना? नाही आई. खोटं बोलू नकोस. तुझ्या वर्गातले राव आणि रेणुका मला भेटले होते, त्यांनी सांगितलं. शी विजय, मला खूप वाईट वाटलं. तुझा वर्गात पहिला नंबर आला म्हणून मी अख्ख्या गावात पेढे वाटायला निघाले होते. तू कशा पद्धतीनं क्रमांक काढलायस हे मला राम आणि रेणुकानं सांगितलं, आणि ते ऐकून माझी मलाच लाज वाटायला लागली रे. शी विजय. च्या आईला तर रम्याला सोडणार नाही आता. राम, ही पेन आहे ना माझ्या जीवनातली सर्वात अनमोल भेट आहे. का रे? का तर हे मला माझ्या आईबापाने दिले. अरे माहीत आहे रे मित्रा, पहिल्यांदा तुझ्या आईबाबांनी तुला भेट दिली ते. हो यार, खूप खूप अनमोल आहे माझ्यासाठी. ए विजया, रस्ता सोड. तुझी मग झाली कशी आईला सांगायची? तुला काय करायचं मी काय करेल. ए, तुझ्या आईसोबत मी खोटं नाही बोललो. तुझ्यासारखा मुलगा शाळेत पहिला येऊच नाही शकत. आणि तुम्ही तिघांनी कधीतरी शाळेत गेले का? रम्या, आम्हाला माहित आहेस तू किती दिवे लावला शाळेत जाऊन. मला नको शिकव रे. शाळेत दिवा लाव की नाही लाव, शाळेत तोंड तरी दाखवतो मी. तुमच्यासारखा नाही कॉपी करून पास होतो. ए राम्या, तोंड सांभाळ बोल. ए गप्पे. हे रम्या, मला माहिती रे तू पक्का एवढे मारतोय रे. ए चोप चोप, तुझं खूप ऐकलं आजपर्यंत मी, पण इथून पुढे नाही. तू काय म्हणालास? सोड बे. काय म्हणाला तू? बॅरिस्टर होणार आहेस? बॅरिस्टर पण नाही, पण 10वी पास तर होऊन दाखवून मी. चल रे राम. आत येऊ का सर? अरे प्रकाश, ये. सर, रेणुका सांगत होती तुम्ही मला बोलावलं. हो. काय काम होतं का सर? अरे प्रकाश, तुझ्यासाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून जो कोणी विद्यार्थी प्रथम येईल त्याला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि त्याचा संपूर्ण खर्च, शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. तर ही शिष्यवृत्ती तूच मिळवावीस असं मला वाटतंय. सर, ही शिष्यवृत्ती मिळवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मला प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट हवा आहे. प्रकाश, तुझ्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, त्यामुळं ही शिष्यवृत्ती तूच मिळवावी असं मला वाटतंय. सर, तुम्ही जसं म्हणताय ना तसंच होईल. शाबाश. आणि बेस्ट ऑफ लक. आणि प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुझं अभिनंदन. सर, मी पहिला क्रमांक नाही मिळवला. मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते. विजयचा नंबर कसा आला हे तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. हां, तर आज हे तिघं आले नाहीत का? नाही सर, ते खूप दिवस झालं पूर्ण शाळाच करत नाहीत. अरे प्रकाश, ते स्वतःचं आयुष्य स्वतः उद्ध्वस्त करायला बसलेत. आणि आता गेले असतील कुठेतरी उन्हाळीपणा करायला. येतो सर. ठीक आहे, ये. बसा. तर मुलांनो, तुम्हाला एक मला सूचना सांगायची होती आणि तुमच्यासाठी ती अगदी सुवर्ण संधीच आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे आणि ती शिष्यवृत्ती आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि राजू, विकास आणि विजय, तुम्ही तर तिघं टॉपरच आहात, त्यामुळे ही शिष्यवृत्ती मिळवणं तुम्हाला काय कठीण नाही. तर शिष्यवृत्ती जर मिळवायची असेल तर आत्तापासूनच अभ्यासाची तयारी करायला हवी ना. आणि मी आशा करतो आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा मानकरी व्हावा.